देव माझा विठू सावळा. आमच्यामधून प्रत्येकजण ह्या गाण्यावर वाढलेले आहेत, पण जे दिग्गज असतात संगीतातले आणि जे शास्त्रीय संगीताचे दिग्गज असतात त्यांनी अनेकविध शास्त्रीय संगीताची गीतं संगीत ऐकले आणि स्वतःही क्रिएट करतात. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक स्वप्न असतोच की आम्ही वारकऱ्यांबरोबर एकदा तरी माई माऊलींचं दर्शन करून यायला पाहिजे. आता याच्यामध्ये जो संगीताचा एक फार मोठा दिग्गज जो आम्हा सर्वांचा आदर्श आहे, म्हणजे आपल्याच जगातला आदर्श, वी हॅव हॅड द पंडित भीमसेन जोशी इज आदरणीय आणि वी हॅड द गुरु गंधर्वज वगैरे, पण आमच्यासाठी महेश काळे आहे. सो महेश काळे, नमस्कार. नमस्ते. कसे आहात तुम्ही? खूप छान. सर्वप्रथम आय थिंक सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे की तुम्हा आम्हाबरोबर ज्यांना वारकरी बनून पंढरीचं दर्शन करण्याची इच्छा असते त्यांच्यामधून आता महेश काळे राहिलेले नाही आहेत. म्हणजे त्यांनी दर्शन ऑलरेडी केलं आणि इनफॅक्ट तिथे डोकं वगैरे टेकून आलेलं आहे. महेश, प्लीज तुमच्या फॅन्सला सांगा तो अनुभव कसा होता विठू माऊलींच्या पंढरपूरला? विलक्षण. म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेणं तर विलक्षण असतंच. राईट. मी यापूर्वी पण घेतलं होतं, पण माझी खूप इच्छा होती की वारी करावी. राईट. तर पूर्ण 22 दिवसाची वारी तर करणं म्हणजे शक्य आहे खरं म्हणजे, पण मला करता आली नाही. तरीसुद्धा मी अमेरिकेहून पोचल्यानंतर सरळ थेट फलटणला गेलो. मग माऊलींची पालखी जी होती त्याच्याबरोबर चाललो. ते अनुभव पाया पडतो कारण ह्या पायाने चाललेला आहे. नाही, आणि छान, किती छान ना की सगळं नैसर्गिकरित्या एकत्र येतं ना. तर ते मी भजन परंपरेत वाढलोय मी, त्यामुळे मला काही ते नवीन नाही. राईट. पण मी टाळ वाजवत वाजवत चालत होतो तर त्या एका काकांनी मला पाहिलं. म्हटले, अरे अभंग सांगा की, रूपाचा अभंग सांगा. बरं, मी परंपरेत वाढलो त्यामुळे मला रूपाचा अभंग म्हणजे काय चटकन कळालं. मी रूप पाहता लोचनी तिकडे वाजवत वाजवत उभा असताना गायलो. मग माझ्याबरोबर सगळे मंडळी. महेश बरोबर जेव्हा बसलोय तेव्हा षण्मुखानंदामध्ये त्यांचं शो आहे बरं का, आणि शोच्या मध्ये मी थोडीशी वेळ घेतलेली आहे त्यांची, कारण मुंबई आषाढी एकादशी होती तर त्याच्यासाठी हे स्पेशल करणं आवश्यक होतं. आणि हू बेटर, मग माझ्यासाठी माऊलींचं दर्शन घडलं. तर तिथे जो अभंग झाला जरासं काही सेकंदाचं फॅन्ससाठी. मी आमच्या अभिषेकी बुवांनी ना एक भजन संमेलनामध्ये एक वर्कशॉप घेतलं होतं. तर त्या वर्कशॉपमध्येही मी चाल ऐकली होती. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सॉरी, आय एम गोइंग टू टेक अ लिबर्टी. आजची जी जेनझी ते जो अभिषेकी म्हणाले, जर नसेल माहिती तर आदरणीय पंडित जितेंद्र अभिषेकी. ओव्हर टू यू. येस. आणि मला अजून सांगायचं आहे, जेनझीला कट्यार काळजात घुसली हा सिनेमा नक्की माहिती आहे. येस. तो सिनेमा ज्या नाटकावरून झाला त्या नाटकाचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत, सिनेमामध्ये घेई छंद असेल, तेजोनिधी लोह गोला असेल, सुरत पियाकी असेल, ही गाणी ही 1967 मधलेल्या झालेल्या संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकात होती. आणि त्याचे जे संगीत दिग्दर्शक ते माझे गुरुजी पंडित जितेंद्र. आमच्यामधून कित्येक जे ह्या जनरेशनचे जेनझी किंवा मिलेनियल्स म्हणतो ते किंवा या विषयावर असं म्हणजे उफ, काश वो साथ, म्हणजे ती साथ आम्ही एकत्र बघितली असती. बट दॅट्स महेश. तो आमच्यासाठी आदरणीय पंडित जितेंद्रच्या फॅन्ससाठी आमच्यासाठी तो पंडित जितेंद्र आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट पंडितजी. गेल्या काही काळात म्हणजे आपला लास्ट इंटरव्ह्यू झाला, इंस्टाग्राम लाईव्ह झाला, तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे अचीवमेंट्स थांबत नाही आहेत. त्या बृहन महानगरपालिका म्युनिसिपल म्हणजे एक आपली BMC आणि एक ते म्हणणार BMM बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन. राईट. हे बे एरियामध्ये म्हणजे सॅन होजे मध्ये होतं. ओके. आणि तिथे साधारण 6-7 हजार मंडळी आली होती. तर त्या कन्व्हेन्शनची क्लोजिंग फिनाले मला करायला सांगितला होता. आणि मला असं वाटलं की सर्व समावेशक परंतु परिपूर्ण असं काय असेल तर आपली अभंग परंपरा आहे. अभंग यातच आलं ना, अभंग जी भंग पावत नाही तो अभंग. त्यामुळे हा वाक्य पुन्हा होऊ दे. व्हॉट इज अभंग? जो भंग पावत नाही तो अभंग, ज्याला विच्छेद होत नाही, जे मोडत नाही तो अभंग. तर त्यामुळे अभंगवारी आत्ता जो मी कार्यक्रम घेऊन भारतात आलेलो आहे त्याची सुरुवात म्हणजे माझ्याकरता ना, तुम्ही पहा, वारी ही साधारण सगळ्या ठिकाणून जाते. म्हणजे देहूमधनं जाते, तुकाराम महाराजांची आळंदीतनं, ज्ञानेश्वर माऊलींची जाते, बेळगावातनं लोक येतात, कोल्हापूरात सगळीकडनं येतात. तर मला असं वाटलं की फिग्युरेटिव्हली मी माझी वारी अमेरिकेतनं घेऊन आलोय. आणि त्या
त्या मानसिकतेमुळे मी माझी वारी नुसतंच इकडे कार्यक्रमापुरतं नाही, मग मला पांडुरंगाला भेटायचं होतं म्हणून थोडा वेळ वारी केली. मग पंढरपूरला गेलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक अभंग लिहिलाय म्हणून आहे, पण गाणं लिहिलंय, अभंगवारी असं शीर्षक गीत असलेलं लिहिलंय. आता मी आय प्रेझेंटेड देअर, बट आय रेकॉर्डेड इट येस्टरडे, लास्ट नाईट. अगदी ताजं 9 वाजता रेकॉर्डिंग सांगणं स्टेजवर जे नाही येणार, म्हणजे हा स्पेशल आमच्या इंस्टाग्राम वगैरेवर बघतील, मिरची युट्यूबवर बघतील. वसे जो देव चराचरी, वसे जो देव चराचरी, कृपा करी आम्हावरी, करूया विठूची अभंगवारी, करूया विठूची अभंगवारी. वा वा वा. आमची वारी इथे होते अपरोक्षरित्या बरं का, पण त्यांच्या अचिव्हमेंट थांबत नाही. त्या सेल्वन गणेशनबरोबरची जी अचिव्हमेंट आहे, म्हणजे आजच्या जनजीला जर नसेल माहिती तर सांगणं आवश्यक आहे. काय काय करतात ते महेश काळे? हां, हे मला काय ना, मुळातच आपल्याला जे आवडतं ते रोज करता येतं. वा, ह्याच सगळं आलं. तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला आपण ज्या संगीतावरती प्रेम करतो त्यावरती प्रेम करणारी मंडळी भेटली तर आपल्याकडे सहचर हा शब्द आहे बघा संस्कृतात, तर तसे सहचर मिळाल्यानंतर आणखीन तो आनंद द्विगुणित होतो. ह्या शो मध्ये कोणकोणते सहचर होते? हा होता इंडियन जॅझ जर्नी नावाचा कार्यक्रम होता. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टॅनफर्ड जॅझ नावाचा फेस्टिवल असतो. राईट. हे त्याचं 51वं वर्ष. तर 6-7 वर्षापूर्वी मला त्यांनी बोलावलं होतं. तो कार्यक्रम खूप छान झाला म्हणून त्यांनी मला वार्षिक, तुम्ही आता दरवर्षी येऊन आमच्याबरोबर एक कार्यक्रम करत जा. तर आमच्या कार्यक्रमाचं इंडियन जॅझ जर्नी अशा नावाने आम्ही कार्यक्रम करतो. तिथे जॉर्ज ब्रुक्स नावाचे एक गृहस्थ आहेत, सॅक्सोफोन वाजवणारे. पंडित प्राणनाथांकडे काही काळ ते शास्त्रीय संगीत शिकलेले आणि बरेच मग आपल्या मोठ्या दिग्गजांबरोबर, हरिजींबरोबर असेल, झाकीरजींबरोबर असेल, खूप लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. तर जॉर्जजी आणि मी, आम्ही दोघे मिळून हा कार्यक्रम क्युरेट करतो दरवर्षी. तर या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये सेल्वा गणेश हे जे घटम आपले कंजिरा वाजवणारे आहेत, त्यांचे वडील मोठे घटम वादक विक्कू विनायक रामजी, तर त्यांचे चिरंजीव इतक्यातच त्यांना शक्ती करता, रिमेंबरिंग शक्ती करता ग्रॅमी अवॉर्ड मिळाले. तर ते होते. स्कॉट ॲमेंडोला म्हणून एक ड्रमर आहेत ते होते. एक मॅक्लॉक्लिन ट्रिओमधले काय एक हार्ट म्हणून आहेत ते होते. आणि फ्रँक मार्टिन म्हणून एक आहे ते विटनी ह्यूस्टन, मायकल जॅक्सन, बोनो यांच्याबरोबर कीबोर्ड आणि पियानो, सर्वांबरोबर आमचे महेश काळे होते. हॅलो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर असा खूप अनोखा कार्यक्रम. मला आनंद कशाचा होतो पहा, की एकदम वेगळा कार्यक्रम. म्हणजे काय इज ऑफ जर्मन डिसेंट. स्कॉट ॲमेंडोला आय थिंक इज अ साऊथ अमेरिकन गाय. जॉर्जी इज ते न्यूयॉर्कला वाढलेले ज्यूइश बॅकग्राऊंडचे. सेल्वा गणेश. त्यामुळे अशा सगळ्या मंडळीबरोबर जॅझ कॉन्सर्ट केलं. त्याच्याच पुढच्या आठवड्यात तिथेच सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 6,000-7,000 मराठी जनसमुदायामध्ये अभंगवारी केली. आता आज इथे येतोय, उद्या पुण्याला कार्यक्रम आहे, परवा बालगंधर्व पुरस्कार मला मिळतो आहे. तो इतक्या मोठ्या अभिनंदन. थँक्यू. तर हे सगळं इतकं वैविध्य पूर्ण माऊलींची कृपा आणि राईट वेळेला बालगंधर्व पुरस्कार. म्हणजे केव्हा केव्हा मला मानसिकरित्या हे थोडं असं म्हणजे हा प्रश्नचिन्ह येतो की फार कमी वयामध्ये इतकी जबाबदारी. आणि प्रत्येक जे आजचे जनजी म्हणा किंवा कालचे पाहुणे म्हणा जे शास्त्रीय संगीताला भरपूर प्रेम करतात, त्यांची महेश काळेकडून भरपूर अपेक्षा असते की महेशने काय 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 करत राहावं. तर जो संगम आहे रामसेतू, जेनझीचा, मिलेनियलचा आणि कालच्या जनरेशनचा, ह्यांना महेश काय सांगेल ह्या वेळेच्या वारीच्या वेळेला आणि आषाढी एकादशीच्या वेळेला, की कोणता अभंग महेशच्या हृदयाच्या फार जवळ आहे? ओव्हर द इयर्स जे गायले असतील महेशच्या जवळ, माझ्या जवळ तर विठ्ठलच आहे हो. त्यामुळे त्याचा कुठलाही अभंग माझ्या दूर असूच शकत नाही. त्यामुळे काय त्याची ख्याती वर्णू किती, कुठल्याही शब्दांमध्ये कितीही गायला विठ्ठल तो अपुराच पडतो. गेल्या वेळेला जेव्हा षण्मुखानंदला शो होतं तेव्हा ती एक रील जी व्हायरल झाली होती, वेर यू वर सेल्फी घेऊन सर्वांबरोबर. दॅट ओनली यू कॅन डू फॉर आषाढी एकादशी. जर एखादी खास भेट
महेशकडून सर्व भक्तांसाठी गायला सांगितली तर कोणती? गायला मी चाल दिलेली आहे ह्या अभंगाला, तर मी तो तुम्हाला ऐकवतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. किती गोड. हे आम्हा सर्वांपासून रहित नाही आहे बरं का, कारण महेश काळे आमच्या जनरेशनचाही प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्याची गाणी माऊलींबरोबर आम्ही माऊलींना ऑफर करतो आहे. माऊली, आमचं हे आमच्या प्रकारचं भक्तिरूप तुम्ही स्वीकार करावं आणि महेश काळे आमचं प्रतिनिधित्व माऊलींच्या पुढे करतायत. फार मजा येते. महेश, आजकालची जी जेनझी आहे शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही जज वगैरे म्हणून जाता, शो टेलिव्हिजन वगैरेमध्ये जाता, व्हॉट विल बी द वन मेसेज, एक मेसेज सर्व जे जेनझी ऐकतात पूर्ण विश्वात, शास्त्रीय संगीतासाठी काय केलं पाहिजे? साधारण आता ना जेनझीला इतकं कळतं की त्यांना मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही, परंतु वडाचं झाड असतं, ज्यांना वडाचं झाड म्हणजे माहीत नाही त्यांना बॅनियन ट्री माहिती असेल, बरगद. हां, तर त्याच्या ज्या पारंब्या असतात ना, ते वडाचं झाड खूप जुनं असतं. त्या झाडातनं ज्या पारंब्या असतात त्या मुळं धरतात आणि त्यातनं अजून एक झाड येतं. त्या वडाच्या झाडाच्या शास्त्रीय संगीताच्या, भारतीय संस्कृतीच्या अनेक अशा शाखा पारंब्या आहोत आपण. आणि आपण जर मूळ धरलं तर आपलं शास्त्रीय संगीत, अभिजात संगीताचं, भारतीय संस्कृतीचं जे वडाचं वटवृक्ष आहे ते असंच फळत राहील. आपल्या आजीची गोधडी ही जतन करण्याचं काम दुसरा करू शकत नाही, ते आपलं आपल्यालाच करायला लागतं. मी तुम्हाला सांगतो गंमत, तुमच्या आजी आजोबांनी जर तुम्हाला एखादी मौल्यवान गोष्ट दिली असेल, काय जुनं घड्याळ असतं, ते कधी कधी बंद पडतं, मग आपण जाऊन चालू करून येतो. त्या घड्याला विकायला तुम्ही गेलात तर त्याला फार पैसे मिळणार नाहीत, पण ते जर घड्याळ हरवलं तर तुम्ही किती पैसे देऊन विकत घ्यायचा प्रयत्न कराल. तसंच आपली संस्कृती, आपली कला, आपला वारसा हा विकत घेता येत नाही. आणि जी विकत घेता येत नाही गोष्ट, त्याचं जीवापाड जतन करण्याची गरज आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून कळकळीची विनंती आहे की जे आपलं आहे ते आपणच टिकवायला पाहिजे. बाकी सगळं ऐका, सगळं जगातलं चाखा, सगळी कुझिन्स ट्राय करा, पण शेवटी सोल फूड आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला भातवरण लागतं की नाही, तसंच आपलं संगीत आहे, तेवढं मात्र जपा. माझ्यासाठी जीवनाची पुंजी झाली बरं का. आजीचं घड्याळ हरवायचं नाही आहे, तो घड्याळ सांभाळून ठेवा. डाळ वरण इज, आपण डाळ वरण आहोत, ते नेहमी राहू द्या. दॅट्स महेश काळे. असंच बोलतो तो, म्हणून असं तासनतास मी बोलू शकतो. षण्मुखांना त्यांच्याबरोबर बसलोय आणि विठू माऊलींचं स्पेशल शो करणारं त्याच्या आधी वेळ दिली आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हॅपी आषाढी एकादशी टू एव्हरीवन. थँक्यू महेश काळे. थँक्यू सो मच.